बेळगाव किंवा सीमावासीय मराठी भाषिकांच्या मागे आम्ही काल होतो, आज आहोत आणि उद्याही राहू। या राज्यात कुठलेही सरकार असलं तरी सीमावासियांच्या बाजूनच त्या ठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूनं उभे राहिलोय। देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभा आहे। समन्वयातनं त्या ठिकाणी योग्य तो मार्ग काढून दिलासा देण्याचाच त्यांचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच राहील, यावर माझा विश्वास आहे। खरं म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, माझा काँग्रेसला त्या ठिकाणी सवाल आहे। आता नेमकी महाराष्ट्रातल्या काँग्रेसवासियांनी सीमा प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावं, नाहीतर तुमचं सीमावासियांचं प्रेम हे केवळ पुतना मावशीचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल।